इथे काहीतरी ना वेगळाच सुवास येतोय. आधी कधीच मी असा सुवास अनुभवलेला नाहीये. आतून गरमागरम भाताचा वास मात्र येतोय. मी आणि आजोबा जणू काही एका अनामिक कोशात होतो. त्यात इतरांना प्रवेश नव्हता. डोळे चोळत मी स्वयंपाकघरात गेले आणि तोच गंध मला पुन्हा आला. पण मला माहिती होतं की तो वास शंकरपाळ्याचा नव्हता. नेहमीप्रमाणे दुपारी आराम खुर्चीत डुलक्या घेत होते. ते पुन्हा उठलेच नाही. वेळा वेगळ्या, जागा वेगळ्या, कारणं वेगळी, व्यक्ती वेगळ्या. चिरंतन होत्या फक्त दोनच गोष्टी, एक मी आणि एक तो. मावशी, हा कसला ग वास? फक्त जळलेल्या फोडणीचाच वास येत आहे. नवरा गेलाय फिरतीवर दुसऱ्या शहरात. घरात मी एकटीच. आता एकटीसाठी काय जेवायला करायचं? साधी खिचडी टाकावी म्हणून मी डाळ तांदूळ धुवून पातेलं गॅसवर ठेवून फोडणी केली. तितक्यात टिंग टॉंग टिंग टॉंग. अरे 5 वेळा इतक्या घाईघाईनं, म्हणजे मनूच ती इतक्या वेळ बेल तीच वाजवणार. तिला धीर धरवणारच नाही. धावत जाऊन मी दार उघडलं. हे मावशी, हे बघ हे बघ ग, कसं काय जमलंय मला ते. दार उघडल्या उघडल्या तिने काढलेल्या गुलाबाच्या फुलाचं सुरेख चित्र म्हणून माझ्या डोळ्यासमोर नाचवलंय. तर मी वनिता काळे, एक साधीसुधी मध्यमवर्गीय स्त्री, साध्याच घरातली, साधी स्वप्न, साध्या अपेक्षा असलेली मुलगी, कोकणातल्या एका साध्या खेड्यातल्या एकत्र कुटुंबातली. लग्न झालं तेही एका साध्या माणसाशी. नवऱ्याची सरकारी नोकरी आणि त्या नोकरीतल्या त्याच्या साध्या साध्या आकांक्षा. सोप्या वाटेवरून जाणाऱ्या इतर असंख्य लोकांप्रमाणे माझा नवरा आहे. माझी त्याच्याबद्दल काहीच तक्रार नाही. कोणत्याही सामान्य गोष्टीबद्दल मला काही म्हणजे काहीच आक्षेप नाही आहे. उलट सामान्य लोकांचा हेवा वाटतो मला. हे सामान्यत्व माझ्या वाट्याला का नाही आलं असं वाटून कधी कधी त्रास होतो. माझ्या आयुष्यात उलथापालथ करणारा तो दिवस अजूनही तसाच्या तसा आठवतो मला. जेमतेम 11-12 वर्षाची असेल मी. घरी मोठा गोतावळा. आजी आजोबा, आई वडील, 2 काका, 2 काकू, आम्ही सगळी सख्खी चुलत मिळून 10 भावंड. घरची शेती, गाईगुरं, गडी माणसं. लहानपण खूपच मजेचं होतं. काही कटकटी विवंचना अशा नव्हत्या. श्रीमंती नव्हती, पण काही कमीही नव्हतं. आनंदात होते मी. आणि मग एक दिवस, मे महिन्याचे दिवस होते. भर दुपारची वेळ. आजोबा नेहमीच सगळ्यांच्या आधी एकटे जेवायचे आणि मग पडवीत त्यांच्या आराम खुर्चीत जाऊन बसायचे. मग आम्ही भावंड जेवून त्यांच्याभोवती कोंडाळं करून बसायचो. गप्पा, हसणं, खिदळणं. चिडवा चिडवीला ऊत यायचा. क्वचित मारामारी आणि रडारडी होत असे. पण हे सगळं तेवढ्यापुरतंच बरं का. आजोबा चटदिशी आमची भांडणं सोडवून द्यायचे. आमचे आजोबा आम्हा सगळ्यांचेच भारी लाडके. त्यांची आमच्यावर अत्यंत माया. त्यांना आमच्या वाचून आणि आम्हाला त्यांच्या वाचून करमायचंच नाही. माझी आणि आजोबांची तर खास दोस्ती. लहानपणी मी बरीच आजारी होते म्हणे. त्यावेळी आजोबांनी मला खूप सांभाळलं. रात्र रात्र माझ्या उशाशी जागून माझी काळजी घेतली होती. त्यामुळे इतर नातवंडांपेक्षाही त्यांची माझ्यावर काकणभर जास्तच माया होती. तर त्या दिवशीही नेहमीच्या शिरस्त्यानुसार दुपारी आम्हा मुलांची जेवणं झाल्यावर मी पडवीत आजोबांच्या शेजारी जाऊन बसले. मला त्या दिवशी थोडंसं बरं वाटत नव्हतं. म्हणून जेमतेम 4 घास खाऊन मी सगळ्यांच्या आधी उठले. पडवीत आजोबा नेहमीप्रमाणे आराम खुर्चीवर डुलत डुलत सुपारी कातरत होते. आज लवकर जेवून आलीस वनिता, बरं नाही आहे का? आजोबांनी मायेने विचारलं. हो, म्हणून फार जेवण नाही गेलं. बरं बरं. आजोबा डोळे मिटून तंद्रीत गेले. आजोबांच्या खुर्ची शेजारी जमिनीवर बसत असताना मला पहिल्यांदा
तो गंध जाणवला. ती जाणीवच काही वेगळी होती. अत्यंत वेगळाच गंध होता तो. खरं तर मी त्याला सुगंधच म्हटलं असतं, पण त्या वासात एक कारुण्य होतं. कारुण्य म्हणण्यापेक्षाही त्यात एक हताश अपरिहार्यता होती. काहीतरी खूप आवडीचं गमावल्यावर येणारी. आजोबा, हा कसला सुगंध? मी काहीशा चमत्कारिक आवाजात बोलले असणार, कारण आजोबा एकदम दचकून जागे झाले. काय ग? काय झालं? इथे काहीतरी ना वेगळाच सुवास येतोय. आधी कधीच मी असा सुवास अनुभवलेला नाहीये. सुवास? छे ग, मला नाही येत तो. हा, हे आतून गरमागरम भाताचा वास मात्र येतोय. आजोबा मिश्किलपणे हे म्हणता म्हणताच अचानक थबकले. माझ्याकडे दृष्टी वळवून त्यांनी मला माझ्याकडे बोलवलं. नक्की सांग, कसा आहे तो सुवास? कसा आहे? त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिलं. आजोबा, आता कसा आहे हे कसं सांगू? तो सुगंधही आहे आणि त्याच्याबरोबर दुर्गंधही आहे. म्हणजे छान वास घेतल्यावर आपल्याला कसा आनंद होतो ना, तसं नाहीये. या सुगंधाचा श्वास खोलवर जात असताना आतून काहीतरी दुःखद असं टोचत जातं. मी हे म्हटलं आणि आजोबा थिजलेच. माझ्याकडे ते नुसतेच बघत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव माझ्या डोळ्यांपुढे झर 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 बदलत गेले. आधी काहीच न कळल्यासारखे बघत होते आजोबा. अचानक सत्य जाणवल्यासारखा एक तरंग त्यांच्या चेहऱ्यावर पसरत गेला. त्यांचा चेहरा विदीर्ण होत गेला, अतीव करुणेनं. मग पुन्हा काहीशा शाश्वत सत्याची जाणीव त्यांच्या शरीरात झिरपत गेली आणि मग चेहऱ्यावर उरला फक्त निग्रह. मी ते भाव कसे कोण जाणे, पण अगदी पुस्तक वाचावं तसे वाचू शकत होते. आजूबाजूच्या अवकाशात केवळ एक स्तब्धता होती. मी आणि आजोबा जणू काही एका अनामिक कोशात होतो. त्यात इतरांना प्रवेश नव्हता. ते केवळ आम्हा दोघातलं एक गुपित होतं, एक करुण गुपित. किती वेळ गेला ते कळलंच नाही, पण पहिल्यांदा सावरले ते आजोबाच. वनिता बेटा, तू आता काही लहान नाहीस. मला तुला काही सांगायचंय. नीट लक्ष देऊन ऐक बेटा. सगळ्यांच्याच आयुष्यात सुखदुःख कमी अधिक प्रमाणात असतातच. प्रत्येकाच्या आयुष्याचा पट वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला असतो. कोणते अनुभव कोणाच्या वाट्याला येतील हे त्या जगन्नियंत्याच्याच हातात असतं. कधीकधी एखाद्याच्या फाटक्या झोळीतही अवचितपणे एखादं रत्न टाकतो तो, आणि मग ते पेलायची ताकद नसली तरी आपल्याला आयुष्यभर त्या मौल्यवान वस्तूची राखण करावीच लागते बेटा. अगदी तिचं मूल्य आणि त्यामागचा कार्यकारण भाव समजला नाही तरी सुद्धा. एकच लक्षात ठेव, तुला एक वेगळी शक्ती प्राप्त झाली आहे. ती काय आहे हे तुला हळूहळू कळेलच. आणि एक सांगतो, तसं पाहिलं तर तुझ्या या शक्तीमुळे आपला काही फायदा नाही आणि आपलं काही नुकसानही नाही. ती केवळ आहे. ती का आहे यावर मी खूप विचार केला. कदाचित पुढे कधीतरी कोणत्या तरी भविष्यात मानवी पिढीला ती अतिशय उपयोगी पडणार असेल, म्हणून ती पुढच्या पिढीकडे संक्रमित होते. आपण केवळ त्या साखळीतले दुवे बस. कधीतरी मानसिक त्रास होतोय, पण सरावशील बेटा तू याला. घाबरू नकोस. इतरही कित्येक जण असे असतील जगाच्या पाठीवर, अशीच वेगवेगळ्या ओझ्यांची गाठोडी बाळगणारे. ते आपल्याला कधीच कळणार नाही. तूही तुझ्याकडची ही शक्ती कोणाला कळू देऊ नकोस. अगदी कुणालाही नको. केवळ तुझ्यापाशीच राहील हे गुपित, आणि हे व्रत तुला आयुष्यभर सांभाळावं लागेल. या जबाबदारीत कुणीही वाटेकरी नाहीये बेटा.
तिचे परिणामही तुलाच सांभाळावे लागतील. स्वतःला खंबीर बनवावं लागेल तुला. माझे आशीर्वाद तुझ्या सोबतच असतील. बोलता बोलता आजोबा भावूक झाले. माझ्या डोक्यावरून हात फिरवून त्यांनी मला पोटाशी धरलं. वर्षभरानंतर घरात मुंज निघाली. लगबग सुरू झाली. घराची रंगरंगोटी, कपडे लत्ते, आमंत्रण यात घर बुडून गेलं. दुसऱ्या दिवशी मुंज. आदल्या दिवशी सकाळी मला नेहमीपेक्षा बरीच लवकर जाग आली. बाकी सगळी भावंड आजूबाजूला झोपलेली. घर काळोखात बुडालेलं. फक्त स्वयंपाकघरात खुडबुड जाणवली. आजी देखील नेहमीपेक्षाही जास्त लवकर उठून आटपत होती. बहुतेक. डोळे चोळत मी स्वयंपाकघरात गेले आणि तोच गंध मला पुन्हा आला. अगदी अंगावरच आला. थपकून मी दारातच उभे राहिले. हा गंध इतर कोणताही असूच शकत नव्हता. काय ग, काय झालं? इतक्या लवकर उठलीस होय? जा पटकन दात घासून ये बरं माझ्या मदतीला, आजी म्हणाली. आजी, हा वास कसला ग? मी सावधतेने विचारलं. कसला वास? काल रात्री उशिरापर्यंत जागून तुझी आई आणि काकू शंकरपाळ्या करत होत्या. तो वास भरून राहिलाय मला घरभर. मी यावर काहीच बोलले नाही, पण मला माहिती होतं की तो वास शंकरपाळ्याचा नव्हता. आता काय येतोय हा वास? काय अर्थ आहे याचा? आणि मलाच कसा येतोय? मी काय करू? मी काय करणं अपेक्षित आहे? डोक्यात नुसती विचारांची भिरभिर भिरभिर होत राहिली आणि होतच राहिली. त्याला ना काही उपाय होता, ना कोणाकडे मन मोकळं करण्याची मुभा होती. पण नंतरच्या 3-4 दिवसांच्या अखंड गडबडीत मनातलं वादळ बाजूला पडलं. ते एका सकाळपर्यंत. मे महिन्यातल्या दुपारी पडवीत पहिल्यांदा जेव्हा मला तो गंध जाणवला होता, त्यावेळी आजोबा काय सांगत होते ते मला कळत होतंही आणि नव्हतंही. शब्द समजत होते, पण अर्थ समजत नव्हता. आजोबांनी जे सांगितलं त्यामुळे मी गंभीर झाले होते, पण तेवढंच. बाकी आयुष्यात काही एक फरक पडला नव्हता. उलट आपण कुणीतरी आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि बाकीच्यांना हे माहीतच नाहीये हे वाटून जरा तोरात दाखवतच फिरवत होते मी. कधीतरी आजोबा याबद्दल अजून काहीतरी सांगतीलच, तेव्हा बघू असा विचार करून मी तो प्रसंग मनावेगळा केला होता. पण त्या दिवसानंतर मोजून 10 दिवसात अचानक आजोबा वारले. आजारी नाही, काही नाही. नेहमीप्रमाणे दुपारी आरामखुर्चीत डुलक्या घेत होते. ते पुन्हा उठलेच नाही. माझ्यासकट सगळं घर हादरलं आणि मग हळूहळू सावरलंही. या दुःखात त्या गंधाबद्दल मी पार विसरूनच गेले होते. ती सकाळ पुन्हा एक वार माझ्यातल्या वेगळेपणाची जाणीव ठळक करून देणारी ठरली. एक विदारक सत्य अधोरेखित झालं. मुंज होऊन 2 आठवडे उलटले असतील नसतील. मुंजीत उत्साहात वावरलेली माझी आजी त्या दिवशी सकाळी अंथरुणातून जागी झालीच नाही. मुलाबाळांच्या, नातवंडांच्या अशा भरलेल्या संसारातून ती अगदी अलगद उठून गेली, कोणाला अजिबात कल्पनाही न देता. इतर कोणालाही नाही, केवळ मला पूर्वकल्पना देऊन. नंतर असे हेलपाटून टाकणारे अनेक प्रसंग आले. शाळेतल्या माझ्या लाडक्या बाई रस्त्यातून येताना पाय मुरगळून खाली पडल्या आणि तेव्हा त्यांच्या डोक्याला मार बसला. त्यांना बघायला त्यांच्या घरी गेले असताना तो वास तिथे होता. तो मला जाणवला. बाई दुखण्यातून कधी बऱ्या झाल्याच नाहीत. 2-1 आठवड्यात गेल्या. आमचा भिवागडी आम्हा सगळ्या भावंडांना अंगा खांद्यावर खेळवलेला, तो कसलासा आजार होऊन गेला. त्याच्या त्या शेवटच्या दिवसात त्याच्या अवतीभोवती मला ती जाणीव झाली होती. असे अनेक प्रसंग. वेळा वेगळ्या, जागा वेगळ्या, कारणं वेगळी, व्यक्ती वेगळ्या. चिरंतन होत्या फक्त 2च गोष्टी, एक मी आणि एक तो. निर्णायक, शाश्वत, मृत्युगंध.
मनूला खाऊ देण्याकरता मी वळले आणि माझ्या नाकाला जाणवलेल्या वासानं मी एकदम घाबरलेच. त्याच वेळी मनूही ओरडली, मावशी, हा कसला ग वास? अगं बाई, माझी फोडणी जळाली वाटतं. घाबरून मी स्वयंपाकघराकडे पळाले. पाठोपाठ मनूही स्वयंपाकघरात हजर झाली. नाही मावशी, हा फोडणीचा वास नाहीये ग, काहीतरी छानसा वास आहे, पण त्याचबरोबर तो वाईटही आहे. इतका छान वास असूनही असं रडावंसं वाटतंय. तुला येत नाहीये का तो वास? पण मला फक्त जळलेल्या फोडणीचाच वास येत राहिला. भारी गूढ कथा आहे नाही. वाचायला सुरुवात केली तेव्हा मला सुद्धा जाणवत होतं. मी म्हटलं, यार हे काय चाललंय, कशाबद्दल ही कथा आहे. पण त्या अगोदर आपण कथेचे रायटर कोण आहेत, कथेचं नाव काय आहे हे जरा मस्तपैकी बघूयात. तर ही कथा आम्हाला सोशल मीडियावरती माझ्या टीमला सापडली आणि जे लेखक आहेत त्यांचेच सगळे अधिकार आहेत, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. मला फक्त त्यांचं नाव माहिती आहे, बा. कुलकर्णी. कुलकर्णी सर, तुम्ही जर ही कथा बघत असाल तर तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही इतकी सुंदर कथा लिहिली. मला ना एकदम असं थोडंसं धारप किंवा सुहास शिरवाळकर असं एकदम थोडंसं जी ए कुलकर्णी, पण जी ए नाही पण धारप आणि शिरवाळकरांची आठवण आली आणि खूप सुंदर कथा लिहिली. या कथेचं नाव होतं मृत्यूगंध. नावसुद्धा इतकं सुंदर आहे आणि कथा वाचताना ते जाणवत होतं. आणि मला ना आत्ता माझी टीम जे शूट करते ना तेव्हा मला जाणवलं की ही कथा ना कदाचित रात्री शूट झाली असती ना, म्हणजे इथे अंधार पडलेला आणि हे असं सगळं रातकिडे किरकिर करतात, तर अजून अमेझिंग वाटलं असतं. बट इट्स ओके की मला माहीत नव्हतं. त्यामुळं कथा वाचताना ही माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज असते की माझ्या टीमनी ती वाचलेली असते आणि मी फक्त इथे जस्ट रीड करतो. पण मी जास्तीत जास्त माझ्या टीमनी जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली असते तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. सो तुम्हालाही ही कथा जर आवडली असेल आणि अशाच कथा तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर ही एक मस्त गप्पा गोष्टींसारखी सिरीज आम्ही सुरू केलेली आहे की असं सहज जिथे वाटेल तिथे बसायचं आणि त्या ठिकाणी ती कथा वाचनाचा तो आनंद घ्यायचा. तो मी घेतो, माझी संपूर्ण टीम तिथे ऐकत असते पाठीमागे आणि मला खूप छान वाटतं की असं कोणाशी तरी कथा बोलतोयत आपण. जसं आजोबांच्या गोष्टी असायच्या, आजीच्या गोष्टी असायच्या, आता आम्ही एवढं लिहू शकत नाहीत, पण तुमच्यासारखे रायटर छान आहेत आणि तुमच्यासारखे रस घेऊन ती कथा ऐकणारे श्रोते आहेत, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. सो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, तुम्ही कमेंट करा की तुम्हाला काय वाटलं, ही कथा कशी वाटते आहे. बस एवढंच. खूप छान वाटलं पण मला ही कथा वाचताना. आणि पुन्हा एकदा माझी टीम मला ते सांगते की पुन्हा एकदा की सगळे जे हक्क आहेत कथेचे ते बास कुलकर्णी सरांकडेच राहतील. आणि सर, तुम्हाला तुमचं मनापासून अभिनंदन. इतकी सुंदर कथा, म्हणजे मला वाचताना मी गेस करत होतो की यार आता ही पुढची पिढी जाईल आणि मग किंवा आता ती मनूला काहीतरी होईल वगैरे. बट अमेझिंग की ते जे शिफ्ट झालं ना की तिच्याकडनं जिने ती कथा लिहिली तिच्याकडनं त्या मुलीकडे शिफ्ट झालं, ते कमाल, एक नंबर कथा. थँक्यू व्हेरी मच. मला वाचताना सुद्धा खूप आनंद वाटला. आमची सगळी टीम खुश झालेली आहे. ऑब्विसली सगळ्यांना सांगितलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.